महाराज की जय। श्रुति स्मृति पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरं लोकशंकरः। वंशी विभूषितकरान्नमनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यं पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति। आजचा श्लोक आहे तिसऱ्या अध्यायातला चौथा आणि हा श्लोक सांगत असताना नाही कच्ची क्षणमपी जातुतिष्ठ कर्मकृत हा सुद्धा याच्यात येण्याची शक्यता आहे। श्लोक क्रमांक 5। प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की आपण जे करतो ते बरोबर। काय भाषा आहे? प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपण जे करतो तेच बरोबर। आता स लावून बोलतोय, आपण जे करतो तेच बरोबर आहे, हो का? हो, कुणालाच असं वाटत नाही की आपण चुकीचं वागतो। आणि म्हणून या जगामध्ये प्रत्येक वागणुकीचं समर्थन करणारे लोक, रावणाच्या वागणुकीचं समर्थन करणारे लोक, रावण दहनाला विरोध करणारे लोक, लोक कशा प्रकारचे असतील आणि किती प्रकारचे असतील आणि कुणाची काय मत असतील हे सांगता येत नाही। काळ बदलतोय, दिवस बदलतायत, विचारसरण्या पण बदलतायत, पण मोक्षाच्या वाटेने जर चालायचं असेल तर शास्त्राचं बोध धरून चालण्याशिवाय दुसरा पर्याय कुणाही जवळ नाही हे लक्षात ठेवा। मोक्षाची वाट फक्त आणि फक्त शास्त्राला धरून असते। धर्माची जी वाट आहे तीच मोक्षाची वाट आहे। मग आता मला जे कर्म करायचं आहे ते मला बरोबर वाटते म्हणून करण्यात अर्थ नाही। आवाज खूप हळू येतोय। बर, मला बरोबर वाटते म्हणून ते करण्यामध्ये अर्थ नाही। कशावर अवलंबून आहे मग हे? एकदा आवाजाचा प्रयत्न करतो। आता छान येतोय आवाज। धन्यवाद। कशावरून ठरवायचं मग?
शास्त्रावरून. कशावरून ठरवायचं मग? श्रीगुरूंच्या सांगण्यावरून ठरवायचं. पण माझ्या मनाने मी ठरवण्याचा अधिकारी नाही, कारण हे ठरवण्याचा अधिकारी फक्त जीवनमुक्तच आहे. आम्हाला ठरवता येत नाही. आम्हाला आम्ही करू ते कर्म बरोबर आहे असं. कायमचा हे का असतो, मी करतो ते बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल की एवढं तुम्ही का कर्माबद्दल बोलून राहिले? विषयच आहे कर्मयोग, आणि त्यातही विविधा निष्ठा. एक ज्ञानयोग आणि दुसरा कर्मयोग. ज्ञानयोग आपला सांगून झाला आहे, म्हणून आता माझं जे सगळं सांगण्याचा भर आहे तो कर्मयोगावर आहे, कारण भगवंत कर्मयोगासंबंधी बोलतात. अध्याय सुद्धा कर्मयोगो नाम. शास्त्राच्या चौकट म्हणजे काय? शास्त्राची चौकट म्हणजे काय? भगवद्गीता सांगतो आहे, पण ती उपनिषदाला धरून असली पाहिजे. भगवद्गीता सु उपनिषद. सु हा सप्तमी प्रत्यय आहे. जे उपनिषदामध्ये सांगितलं आहे तेच गीतेमध्ये. मग आता उपनिषदात सांगितलंय आणि गीतेत सांगितलंय, दोन्ही मध्ये काय सांगितलंय? ब्रह्मविद्या. मग ब्रह्मविद्या सांगितली आहे. ही ब्रह्मविद्या कशासाठी सांगितली आहे? जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य म्हणजे योग होण्यासाठी. कोणत्या पद्धतीने सांगितली आहे? भगवंतांनी माझ्याशी संवाद केला. भगवंतांनी माझ्याशी संवाद केलाय अर्जुनाच्या निमित्ताने. निमित्त अर्जुन आहे, संवाद माझ्याशी. नाही कळत आहे? आपल्याकडे सिरियल्स पाहतो आपण सिरियल्स बघतो. काय असतं सिरियल्स मध्ये? स्पॉन्सरच्या निमित्ताने सिरियल आपल्यापर्यंत पोहोचते. स्पॉन्सरची फार मोठी देण असते त्याच्यामध्ये, आणि म्हणून ती सिरियल आपल्यापर्यंत पोहोचते. आमची परिस्थिती काय आहे? अर्जुनाच्या निमित्ताने भगवंताचे समर्थ बोल, परिणामकारक वाक्य माझ्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था, हे वाक्य भगवंताचे आहे. भगवंतांनी उद्भूत केले म्हणून आहे श्रुती वाक्य. आणि म्हणून कर्म मनाने करायचं नाही, कारण मनाने केलेलं कर्म सुख दुःखाला कारणीभूत होतं. अनुकूल प्रतिकूलतेमधून सुख दुःख होतं, आणि सुख दुःख हेच जीवाचं बंधन आहे. हे माझं बंधन आहे लक्षात. तुम्हाला जर उद्या कोणी विचारलं तुम्ही बंधनात आहे की मोकळे, हा मला कशाचंच बंधन नाही. काय म्हणतात लोक बोलताना? मला कशाचंच बंधन नाही, मी तर घरदार नात नातू केव्हा पण सोडू शकतो. तर तुला सुख होतं की नाही? दुःख होतं की नाही? दुःख झाल्यानंतर तू ढसा नदीला पूर आल्यासारखं रडतो की नाही? अज्ञानामुळे पुन्हा सुखामध्ये रमतो. अज्ञानामुळे पुन्हा सुखामध्ये रमतो, परंतु सुख दुःख तीच झाला का होता? एक स्वामी चिन्मयानंदांचा प्रसंग सांगतो. स्वामी चिन्मयानंद बँगलोरला गेले होते. एअरपोर्टवर त्यांना रिसीव्ह करण्यासाठी एक व्यक्ती आली होती.
त्या व्यक्तीने एअरपोर्टवर स्वामींना नमस्कार केला. स्वामींची बॅग हातात घेतली आणि स्वामींना रिक्षावर आपल्या बाजूच्या म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसवून कार ड्राईव्ह करत निघाला. कार सुरू करताना अश्रुपात सुरू झाला. रडायला यायला लागलं, कारण त्याची बायको वारली होती. बँगलोर एअरपोर्ट पासून त्याच्या घरी जाईपर्यंत जितका सगळा वेळ लागला, तो सगळा वेळ ड्राईव्ह करत असताना ढसा रडत होता आणि रुमालाने आपले डोळे पुसत होता. नाक डोळे पुसता पुसता घर आलं. स्वामीजी म्हणाले, हा किती रडला? याचं उत्तर स्वामीजींच्या शब्दात आहे, आणि तो शब्द असा आहे की तो रुमालभर रडला. किती रडला? तो रुमालभर रडला. किती रडला? रुमालभर रडला. रुमाल पिळून काढला तर त्याच्यातून डबडब डबडब पाणी येईल इतका रडला. आणि त्याच्या घरी दारात गेल्याबरोबर एक सुवासिनी स्वामीजींना आक्षेप करण्यासाठी आली. तेव्हा स्वामीजी म्हणे, हुशी. तो म्हणे, माय सेकंड वाईफ. मग म्हणे, एवढ्या वेळ तू रडला कशाला? इतकं सगळं एअरपोर्ट पासून घरापर्यंत तू रडला कशाला? मनुष्य सुख आणि दुःख याला बंधनच समजत नाही. अनुकूल आणि प्रतिकूल या दोन्ही बेड्या आहेत हे आमच्या लक्षात येत नाही. आणि मग प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये बदलणं यालाच कर्म समजतो. हे कर्म नव्हे, याला कर्म म्हणत नाही. म्हणून याला कर्मच म्हणत नाही तर याला कर्मयोग कसं म्हणाल? कर्मयोग म्हणजे काही चिल्लर गोष्ट आहे का? असं कर्म करायचं की ज्याने जीव ब्रह्मरूप होतो. कसं कर्म करायचं? ज्याने जीव ब्रह्मरूप होतो. म्हणून कर्मयोगी न योगिनाम, कर्माचा योग साधून तू योगी होस. भगवंत अर्जुनाला सांगतात. कारण सांख्य अर्जुनाच्या पचनी पडण्याची स्थिती नव्हती. दुसरा मुद्दा आजच्या श्लोकाचा, न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोत्तम. एक शंका निर्माण केली आणि त्या शंकेचं उत्तर सुद्धा भगवान देऊन देतात. जर कर्माचा आरंभच केला नाही म्हणजे सुरुवातच केली नाही, न कर्मणा मनारंभा, कर्माची जर सुरुवातच केली नाही, नैष्कर्म्यम पुरुषोत्तम, तर तो नैष्कर्म्य सिद्धीला आपोआपच निघून जाईल. पण अशी नैष्कर्म्य सिद्धी नसते. काय मुद्दा मांडलाय? काहीच कर्म केलं नाही, नैष्कर्म्याला निघून जाईल. नैष्कर्म्य म्हणजे कर्म न करणे नव्हे. हा नाही शब्दाचा अर्थ नाही असा नाही, कर्तृत्व नाही असा त्याचा अर्थ आहे. कर्तृत्व भाव नाही असा त्याचा अर्थ आहे. याला नाही शब्द वापरतो. कर्म न करणे. आध्यात्मिक लोक आळशी असतात. आध्यात्मिक लोक कामटाळू असतात. आध्यात्मिक लोकांना कामाचा कंटाळा येतो. असा जर नैष्कर्म्य सिद्धीचा अर्थ काढला तर आम्हाला नैष्कर्म्य सिद्धी जन्मात कळणार नाही. इतकं उच्च दर्जाचं तत्वज्ञान आहे नैष्कर्म्य सिद्धी, की त्याचा इतका क्षुल्लक आणि इतका खडतूस अर्थ नाही, इतका तकलादू अर्थ नाही, इतका टाकाऊ अर्थ आहे.
मग नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काय? डोकेच न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषस्मृते. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काय? पुरुषस्मृते म्हणजे काय? ज्यांनी कर्म केलं नाही त्याला नैष्कर्म्य सिद्धी कधीही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे आळसी माणूस कधी नैष्कर्म्य सिद्धी होऊ शकत नाही. काम चुकार माणूस कधी नैष्कर्म्य सिद्धीला पाहू शकत नाही. आणि मी करतो असं म्हणणारा माणूसही कधी नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होऊ शकत नाही. मग आता नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काय हे तरी थोडक्यात बघितलं पाहिजे. मुक्त व्हायचंय याचा अर्थ मोकाट राहायचा आहे असं नाही. मोकाट राहून कसंही आणि काहीही केलं तर मुक्त होईल असं अजिबात नाही. मोकाट राहून कसंही आणि काहीही वागलं तर मी मोक्षाकडे जाईल असं नाही. बंधनातूनच मोक्षाचा रस्ता आहे. लक्षात ठेवा. न्याय नीती आणि धर्म शास्त्रात सांगितलेल्या बंधनात राहून आम्ही बंधनमुक्त होऊ शकतो. शिस्तीमध्ये राहिल्यानंतर जो सैनिक शत्रूची हत्या करतो त्याला पुरस्कार मिळतो. लक्षात ठेवा. कारण शिस्तीचं बंधन स्वीकारलं आहे. आपल्या मनाने नाही केलं. इस्रायलनी जाहीर केलं होतं की लोकवस्ती असलेल्या भागामध्ये आम्ही हमले केलेले नाहीत. आम्ही अजूनही शिस्त पाळून आहोत. आमचा संयम आम्ही सोडलेला नाही. त्यामुळे लोकवस्ती असलेल्या भागामध्ये आम्ही बंबार्डिंग केलेलं नाही. रॉकेट लॉन्चर सोडलेले नाहीत. असं का सांगावं लागलं? आम्ही बंधन पाळतो. युद्ध करणं ही आमची खुमखुमी नसून आम्हाला करायला भाग पडलाय. आता हमासचे जे लोक आहेत ते लोकवस्तीमध्ये जाऊन राहिले तर आम्ही आता लोकवस्ती उडवू. आता ह्याला आम्ही जबाबदार नाही. तुम्ही तुमच्या राष्ट्रामधले अशी माणसं लोकवस्तीमध्ये जाऊन राहू देऊ नका. बंधन पाळलाय आणि बंधनातून मार्ग काढलाय म्हणून स्वैराचाराने मुक्ती नाही. दुसरं कर्म चुकवून मुक्ती नाही होत. कर्म केलंच नाही तर मी मोक्षाला प्राप्त होईल असं नैष्कर्म्य नसतं. नैष्कर्म्य कशाला म्हणायचं? तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च विठ्ठलाला. नैष्कर्म्य निष्क्रियता ही शरीराची अवस्था आहे. जेव्हा शरीर निष्क्रिय होतं तेव्हा मन अधिक गतिमान होतं. अधिक गतिमान असलेलं जे मन आहे ते नैष्कर्म्य सिद्धी कसं प्राप्त करू शकेल? म्हणून नैष्कर्म्य अवस्था म्हणजे कर्तुकारकादी सर्व प्रत्ययांचा अभाव. म्हणून नैष्कर्म्य सिद्धी ही शारीरिक स्थिती नाही. नैष्कर्म्य सिद्धी ही मानसिक स्थिती सुद्धा नाही. नैष्कर्म्य सिद्धी ही अवस्था आहे, ही स्थिती आहे. ही शारीरिकही नाही आणि मानसिकही नाही. म्हणून त्याला नैष्कर्म्य अवस्था असं म्हणतात. जागृतीमध्ये आम्ही कर्म करतो आणि निद्रेमध्ये अवयव किंवा इंद्रिय यांची स्वाधीनता आमची निघून जाते म्हणून आम्ही कर्म करू शकत नाही. परंतु इंद्रिय जागे होता क्षणीच कर्माला लागतात. म्हणून नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे निद्रा पण नव्हे. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे कोमा पण नव्हे. नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काही करणे पण आणि न करणे पण नव्हे.
दोनही नव्हे. मग अकर्ता राहून जो कर्म करतो आणि पाप पुण्याचा सुख दुःखाचा अनुकूल प्रतिकूलतेचा लेप स्वतःला लागू देत नाही, कर्तृत्व भोक्तृत्व विचार ज्याच्या अंतःकरणामध्ये उद्भवत नाही, ती नैष्कर्म्य सिद्धीची स्थिती आहे. लक्षात ठेवा. हरिओली म्हणजे ऋषिकेश जवळ, हरिद्वार आणि ऋषिकेशच्या मध्ये एक अरविंद आश्रम आहे, जिथे काकांनी आत्मबोध घेतला होता. तिथे एक शिबिर घेतलं होतं. ज्या शिबिराला आम्ही गेलो आणि तिथे आम्ही राहिलो. यवतमाळचे जी काही मंडळी होती 20-25, ती सगळी काकांच्या दर्शनाला आली आमच्या बरोबर. आणि तिथे काकांनी मला नैष्कर्म्य सिद्धी घ्यायला सांगितली की आता यवतमाळला जाऊन काय सुरू कर, नैष्कर्म्य सिद्धी सुरू कर. मी म्हणतो काका, एवढी मोठी शिक्षा आहे, किती कठीण ग्रंथ आहे. म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी शिक्षा नाही, शिक्षेतली सुटका आहे. काय म्हणलं? नैष्कर्म्य सिद्धी ही शिक्षा नाही, नैष्कर्म्य सिद्धी ही शिक्षेतून सुटका आहे रे. फाशी जाणाऱ्या गुन्हेगाराला जर फाशी रद्द केली तर केवढा आनंद होतो. तसं जन्म मरणाच्या यातनेतून सुटका म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी, जीवनमुक्ती म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी, स्वरूपाकारता म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी, आत्मरूपता म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी. जेवढ्यांना सांगेन तेवढ्यांना समजेल ना. आणि इथे जे आले नाहीत त्यांनाही समजेल ना. काका म्हणे हो, तू सांग सगळ्यांना समजेल. आता तुम्ही म्हणलं तर जमलं. म्हणून घेतलं बरं मी काकांकडे. म्हणून का घेतलं? कारण त्यांनी ते करायला लावलं होतं म्हणून घेतलं. कर्म खूप प्रकारचे आहेत. हळूहळू त्याचा उहापोह होणारही आहे. एकाला इष्ट कर्म म्हणतात, एकाला पूत कर्म म्हणतात, एकाला काम्य कर्म म्हणतात, एकाला प्रायश्चित्य कर्म म्हणतात, एकाला नित्य कर्म म्हणतात, एकाला नैमित्तिक कर्म म्हणतात. यथावकाश हळूहळू या सगळ्या टर्मिनॉलॉजीचा खुलासा होणार आहे. कशाला अकर्म म्हणतात, कशाला विकर्म म्हणतात, कशाला कर्म म्हणतात, ह्याही सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार. नामस्मरणाची ताकद एवढी होते की प्रायश्चित्त कर्म करण्याची गरजच पडत नाही. कारण त्याच्यावर त्या कर्माचा लेपच लागू देत नाही नामस्मरण. जबरदस्त आहे नामस्मरण. नामस्मरणाचं सामर्थ्य जोरदार आहे. म्हणून शास्त्रानुसार वागावं. शास्त्रानुसार वागलं ना की तुमच्यावर त्या कर्माचे बंधन किंवा दोष लाभत नाही. माझं क्षेत्र आहे म्हणून सांगतो. ॲम्ब्युलन्सचा जो ड्रायव्हर असतो, ॲम्ब्युलन्सचा जो ड्रायव्हर असतो, आणखीन एक साधा फोन केला, काही झालं नाहीये, म्हणजे लवकर आला म्हणून काही झालं असं वाटेल तुम्हाला. म्हणून पंचामृत कसं करायचं त्याची काय उरलं म्हणे एक्सपायरी ती विकत आणतात. चिंचेची चटणी ना, ती उरली आहे विकतची, त्याची एक्सपायरी डेट. पेपर वाले आले. हो, झालं. ॲम्ब्युलन्सचा जो ड्रायव्हर असतो आणि अग्निशामक दलाची जी गाडी असते तिचा जो ड्रायव्हर असतो, सायरन वाजत असतो, गाड्या येत असतात, ॲम्ब्युलन्स असतो की अग्निशामक दलाची गाडी असते. पण त्या गाडीच्या खाली जर कोणी दगावला, त्या गाडीच्या मध्ये जर कोणी आला
तर ब्रेक न लावता सुद्धा गाडी हाकलण्याचा त्या ड्रायव्हरला पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्यावर FIR सुद्धा नोंदवता येत नाही, कारण तो कायद्यानुसार काय आहे, ॲम्ब्युलन्स किंवा अग्निशामक दलाची गाडी चालवतो. कायदा त्याच्यावर FIR सुद्धा नोंदवू शकत नाही, गुन्हा सुद्धा नोंदवल्या जाऊ शकत नाही. शास्त्रानुसार वेदविहित निष्काम कर्म जर केलं तर तुमच्यावर पाप पुण्याचे शिंतोडे उडवण्याचा अधिकार कुणालाही नाही. त्यातून निष्कर्मी सिद्धीकडे वाटतात. म्हणून तस्मात शास्त्रम प्रमाण कार्य अकार्य व्यवस्थित होऊ. त्याचं आम्ही भरभर म्हणतो कार्याकार्य व्यवस्थित, कार्याकार्य. अरे पण कार्य आणि अकार्य, अर्थात पठण म्हणत असताना कार्याकार्यच म्हणायला पाहिजे, पण समजून घेत असताना अकार्य आणि कार्य दोन्हीच्या संदर्भात आहे हे लक्षात ठेवा. इष्टाबाबत आहे की पुताबाबत आहे, नित्याबाबत आहे की नैमित्याबाबत आहे, इहलोकाबाबत आहे की परलोकाबाबत आहे, या सगळ्या गोष्टींचा खुलासा यथावकाश जरी होत असला तरी आम्हाला नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की कर्म करत असताना अकर्तृत्वता कायम टिकवून ठेवली पाहिजे, नाही तर नाम टिकवलं. नामस्मरणाच्या बॅकग्राऊंडवर जर कर्म होत असेल तर त्या कर्माचा लेख मला लागत नाही. अकर्तेपणाने जर कर्म होत असेल ज्ञानाच्या पठडीतून तर त्याचा लेख मला लागत. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, कर्म कांड होता कामा नये, कर्म प्रकरण होता कामा. त्याच्यासाठी फक्त 3च गोष्टी पाळल्या पाहिजे. कर्म जसं शास्त्रात सांगितले आहे तसं वेदविहित असलं पाहिजे. दुसरी अट आहे, त्या ठिकाणी फळाची अपेक्षा असता कामा नये. आणि तिसरी अपेक्षा आहे, कर्तृत्व भाग त्याच्यामध्ये असता कामा नये. कर्तृत्व भाव त्याच्यामध्ये असता कामा नये. 3 शास्त्राने जसं सांगितलं तसं म्हणजे वेदविहित, पहिला भाग. दुसरा भाग, त्या ठिकाणी दुसरी अपेक्षा असता कामा नये म्हणजे निष्काम. आणि तिसरा भाग, कर्तृत्व भोक्तृत्व असता कामा नये. याला सिरियसली कर्म असो, या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजे, तर कर्मयोग होतो, तर नैष्कर्म्य सिद्धी होते, नाही तर होतच नाही. न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णते. मग कर्म टाळणं नैष्कर्म्य सिद्धी नाही. उपासना टाळणं हे नैष्कर्म्य सिद्धी नाहीये. आणि याच्या नंतरचा श्लोक असा आहे, नाही कच्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कर्म कोणाला टाळता येते. निष्काम कर्म करणं कठीण आहे असं वाटतं का? वाटतं, पण काकांनी ते सोपं करून दिलं. कसं सोपं करून दिलं काकांनी? काका सांगतात की निष्काम कर्म अपेक्षा न ठेवता जर केलं तर सहजच शक्य होते. एकाला म्हणतात अपेक्षित आणि एकाला म्हणतात नियोजित. नियोजिताचा स्वीकार केला की निष्कामता आपोआप होते. आपण समजतो तेवढं कठीण नाहीये, म्हणून इतकी त्याची चिंता करण्याची गरज नाही की मला फळ काय म्हणेल. फळाची अपेक्षा न करता जरी कर्म केलं तरीही, आणि फळाची अपेक्षा ठेवून कर्म केलं तरी फळ तेच मिळणार. मग जर एवढं पक्क आहे तर माझी लाईफ सायकल मला बिघडवण्याची गरजच काय आहे? म्हणून निष्काम कर्म करणं या पद्धतीच्या विचाराने सोपायला. नाही तर काळजी जर करत राहिलं, चिंता जर करत राहिलं, विचार जर करत राहिलं तर
आम्ही केव्हा निष्ठून गेलो हे आमच्या लक्षात येत नाही आणि मग आम्ही सुखदुःखाच्या गटांगळ्या खातो. आम्ही ज्या वेळेला दुसऱ्याचा विचार करतो त्यावेळेला ते जे कर्म आहे किंवा आम्ही जे आहोत ते आम्ही दुसऱ्याच्या विचारात असतो, स्वतःसाठी जगतच नाही. माझं जीवन माझ्यासाठी जगायचंय की दुसऱ्यासाठी जगायचंय? जे जीवन मी माझ्यासाठी जगतो तिथेच निर्भरता असते. द्वितीयाद्वयी भयम भवती. आणि म्हणून मी ब्रह्म आहे असा अनुभव घेण्यासाठी मला कर्म करणं आहे, कारण शरीर कर्माशिवाय राहू शकत. म्हणून ज्ञाननिष्ठा आणि नैष्कर्म्य सिद्धी ही चित्तशुद्धीशिवाय प्राप्त होत नाही. दैवायत्तम कुले जन्मम प्रदायत्तम तपोवचन. दैवायत्तम कुले जन्मम प्रदायत्तम तपोवचन. मला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते मी तपाने प्राप्त करून घ्यायचं. तपोभिः क्षीण पापानां शांतानां वीतरागिनां मुमुक्षूणां हितार्थाय. कोणता श्लोक आहे त्याच्यातला आहे? आत्मबोधो विधीयते. ज्या ऋषिकेश बद्दल बोलतोय मी, तिथे शिबिर झालं होतं तिथला श्लोक आहे. एकदा जर आम्ही स्वीकारलं की प्रारब्ध जसं आहे तसं आम्हाला मान्य आहे, तर मग आमची पत्नी किंवा पती जशी आहेत तशी आम्हाला मान्य आहे. जेवढी मिळकत आहे तेवढी आम्हाला मान्य आहे. मुलं बाळ जशी आहेत तशी आम्हाला मान्य आहे. आमचे नातलग जशी आहेत तशी आम्हाला मान्य आहे. शैक्षणिक स्थितीपासून आर्थिक स्थितीपर्यंत आणि आरोग्याच्या स्थितीपर्यंत जसं आहे तसं मला मान्य आहे. याला म्हणतात नियोजित स्वीकारणं, याला म्हणतात प्रारब्ध स्वीकार. दैवायत्तम कुले जन्मम मदायत्तम तपोवशम. आम्ही प्रारब्ध स्वीकारत नाही. प्रारब्ध स्वीकारायला आम्हाला आवडत नाही. आम्हाला आमच्या मनासारखं ते हवं असतं, म्हणून आम्ही ते स्वीकार. मनासारखं जर ते नाही घडलं तर ते आम्हाला मान्य नाही. याचा अर्थ मी स्वतःला या सगळ्या जगाचा नियंता समजतो. माझ्या मनासारखी सगळी घटना कशी घडेल? मला पाहिजे तशी लॉटरी कशी मिळेल? मना विरुद्ध घडतच, कारण जग त्याचं आहे. म्हणून ज्ञाननिष्ठा असल्याशिवाय नैष्कर्म्य अवस्था प्राप्तच होत नाही. ज्ञाननिष्ठेसाठी चित्तशुद्धी लागते. चित्तशुद्धीसाठी पापक्षय होण्याची जरूर आहे आणि म्हणून पापक्षयासाठी कर्माच्या अनुष्ठानाची गरज आहे. म्हणजे कर्म हे मोक्षाचं साक्षात साधन नसलं तरी सुद्धा अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञान प्राप्तीसाठी कर्म हे पूरक आहे, कर्म हे सहाय्यकारी आहे, हे विसरता कामा नये. हट्टाने जर कर्मसन्यास घेतला तर नैष्कर्म्यावस्था कधीच मिळणार नाही, पापक्षय सुद्धा होणार नाही. आता मी कर्मानुष्ठान कसं करू आणि ज्ञानायुक्त या नैष्कर्म्य अवस्थेला महत्व आहे? हो, एवढी नैष्कर्म्य अवस्था महत्वाची आहे आम्हाला माहितच नाही. नैष्कर्म्य तेव्हा समजणार आहे जेव्हा आम्हाला संचित प्रारब्ध आणि क्रियमान समजणार. संचित कशाला म्हणतात? कशाला संचित म्हणतात? संचित म्हणजे साचलेलं. सोप्या सोप्या भाषेत आपल्यासाठी करून घ्यायचं. खूप शास्त्राचे अवघड, बोजड आणि बंबास्टिक वर्ड्स आम्हाला वापरून घेण्याची गरज नाही. शास्त्राचे अवघड, बोजड आणि बंबास्टिक वर्ड्स आम्हाला वाचून घेण्याची जरूर नाही.
एक विशिष्ट वयानंतर सखोलतेने शास्त्राचा अभ्यास करण्यापेक्षा टर्मिनॉलॉजीची जाणकारी असावी. आधीपासून अभ्यास केला असेल, सखोलतेने शास्त्र करावंच लागेल. पण नाही रक्षतु धुंकरून करणं हे कधी विसरता कामा नये. म्हणून मी किती शास्त्राचा अभ्यास करावा हे माझ्या वयानुसार मला ठरवलं पाहिजे. एका विशिष्ट वयामध्ये टर्मिनॉलॉजी जाणण्या इतका शास्त्राचा अभ्यास असावा. आपला विषय संचित सुरू होता. जे साचलं असतं त्याला संचित म्हणतात. आमच्या कर्माची फळं मिळण्याची स्थिती साचलेली आहे. म्हणजे फलोन्मुख असलेले जे कर्म आहेत ते आमचे संग्रहामध्ये पडलेले आहेत. म्हणजे काय, एक उदाहरण देतो. सध्या दिवस आहेत ते जाऊन राहिले. आंब्याचा मास आहे. आंब्याच्या मासामध्ये हिरवीगार कैरी पण आहे. ती कैरी नाही, आंबा होणार आहे. दुसरी हिरवट आणि पिवळट आहे. संमिश्र रंग आहे. आणि तिसरी पूर्ण पिवळी, छान पिवळा धम्म केशरी रंग आलेला. आता मासामधून आम्ही कोणते आंबे काढू? हिरवे कंच काढू की पिवळे आणि हिरवे काढू की केशरी आंबा काढू? उत्तर आहे केशरी आंबा काढू. जर हे सत्य आहे तर एक लक्षात ठेवा की जे फलोन्मुख झाले तेवढेच काढता येतात. म्हणून संचितातून जेवढं फलोन्मुख कर्म झालेलं आहे तेच फक्त जन्माच्या वेळी आमच्या वाट्याला येतं. त्याला प्रारब्ध असतं. आणि आलेलं प्रारब्ध भोगणं अनिवार्य आहे. कंपल्सरी, अनअवॉइडेबल. नो एक्सक्यूज. कुणाच्या जीवनात पैसाच येत नाही, कुणाच्या जीवनात आरोग्यच येत नाही, कुणाच्या जीवनात काय आणि कोणाच्या जीवनात काय, जीवन कसं वळेल कोणीच सांगू शकत नाही. पण जे वळेल ते प्रारब्धाने वळेल एवढं शास्त्र नक्की सांगतं. मग आम्हाला ते समजून घेतलं. काय समजून घ्यायचं आहे? कर्मयोग निष्ठेशिवाय ज्ञाननिष्ठा प्राप्तच होत नाही हे समजून घ्यायचं. म्हणून कर्म शुद्ध असलं पाहिजे, निष्काम असलं पाहिजे. निष्काम कर्माशिवाय शक्य नाही. जर माझ्या हे लक्षात येत असेल तर आम्ही प्रारब्ध जे आहे ते आनंदाने स्वीकारू, याला नियोजित असं. आता अपेक्षित असा विचार संपला. संचित झालं, प्रारब्ध झालं. आता प्रारब्धाचे भोग माझ्या वाट्याला आल्यानंतर ते आनंदाने भोगणं माझं काम आहे. आणि पुन्हा संचितामध्ये भर पडू नये म्हणून असं कर्म करायचं की ज्या कर्माचं सुख दुःखात्मक फळच मिळणार नाही. असं कर्म कसं करता येईल? कोणतंही कर्म असं करता येतं त्याच्यात अकर्तृत्व भाव पाहिजे. एकदा अकर्तृत्व असलं की जमलं. म्हणून तुकोबा म्हणतात की जागृती स्वप्नी पांडुरंग. काय म्हणतात तुकोबा? जागृती स्वप्नी पांडुरंग. कर्म करणं माणूस थांबवू शकत नाही. प्रत्येक जीव शरीराने कर्म करतो, वाणीने कर्म करतो, मनाने कर्म करतो, इंद्रियांनी सुद्धा कर्म करतो, डोळ्यांनी सुद्धा रागवतो. पण तो कोणते ना कोणते कर्म करतो. कर्म न करता व्यापार शून्य आणि शांत राहत नाही. त्याच्यासाठी हा श्लोक आहे.
काल बरंच जागरण झालंय. क्रियमान करणं आमच्या हातात आहे. क्रियमान स्वातंत्र्य हे मनुष्याला मिळालंय, पशूंना, पक्ष्यांना, प्राण्यांना मिळालेलं नाही. आम्ही क्रियमान स्वातंत्र्याचे धनी आहोत. आमच्या हातात क्रियमान आहे. कर्म अकर्तृत्वाने करणं यालाच फक्त क्रियमान म्हणतात. लक्षात ठेवा. कर्माचा लेप न लागू देणं यालाच फक्त क्रियमान असं. पण प्रारब्धाच्या दायऱ्यामध्ये म्हणजे प्रारब्धाच्या एरियामध्ये तेवढ्या भागामध्येच आम्हाला क्रियमान कर्म करता येतं. हे पण लक्षात ठेवा. उदाहरणार्थ प्रारब्धवश मी डॉक्टर झालो आहे. मला क्रियमान कर्म करत असताना माझ्या वैद्यकशास्त्रामध्येच ते करावं लागेल. आता त्या वैद्यकशास्त्रातून मिळणारा जो पैसा आहे धर्माने मिळवलेला, त्यातून घर बांधत असताना पुन्हा हा माझा कर्तृत्वाचा भाग नसून भगवंताच्या दातृत्वाचा भाग आहे. लक्षात ठेवावं लागेल. याला क्रियमान, हे क्रियमान. क्रियमानामध्ये करणाऱ्यामध्ये कर्तृत्व भोग नसतो, अभिलाषा नसते, वांछा नसते, कामना नसते, पण तो कर्म करतो. आपल्याला नैष्कर्म्य सिद्धीचा मुद्दा घ्यायचा, त्याच्यात जवळ जाऊन पोहोचतो, पण तो कर्म करत. म्हणून फक्त ज्ञानी हाच स्वस्वरूपात नैष्कर्म्य सिद्धीमध्ये राहू शकतो. अज्ञानी आणि अविवेकी जो असतो तो कर्मरहित राहू शकत नाही. ज्ञानालाच राहता येतं, कारण त्यांनी ऐशणात्रयांचा काय केला असतो? त्याग केला. ऐशणात्रय म्हणजे काय? दारेषणा, वित्तेषणा, लोकेषणा, याला ऐशणात्रय असं म्हणतात. या तिन्ही स्थितीचा त्याने त्याग केला असतो. म्हणून आत्मजिज्ञासू पुरुष सर्व कर्मांचा संन्यास घेऊन स्वस्वरूपाची स्थिती प्राप्त करतो. पण आत्मजिज्ञासू पुरुष कर्म संन्यास हा मानसिक घेतो, असा बाह्य देखाव्याचा संन्यास घेत नाही. आजकाल संन्यास घेणं हे अवघड काम झालेलं. त्यापेक्षा वानप्रस्थामध्ये संन्यास वृत्तीने राहणं जास्त चांगलं. म्हणून ज्ञानम संन्यास रक्षण, केवळ ज्ञानामुळे संन्यास घेता येतो, नाहीतर संन्यास घेता आला नसता. आणि ज्ञानाशिवाय संन्यास होऊ शकत नाही. या सन् शब्दामध्ये संस्कार आहे बघा, न्यास शब्दामध्ये त्याग असा आहे. मग आता कोणता संस्कार आहे? ज्ञानाच्या संस्कारामुळे त्याग केला, ज्ञानाच्या संस्कारामुळे त्याग झाला. दिवाळीमध्ये फटाके उडवतात आणि अंगणभर फटाके पडले असतात, मोठमोठ्या लढी लावल्या असतात. त्या लढीतून चिल्लर काहीतरी छोटे छोटे फटाके फुटून जातात, ते फुटाके राहून जातात. हे फटाके कुठेतरी पाहिजे त्या प्रमाणात सुदृढ नसतात फुटण्याच्या दृष्टीने. असे फटाके त्या लढीच्या पकडीतून फुटून गेलेले असतात. वाट त्यांची बरोबर नसते, काही असतं. लहान मुलांना त्याचं आकर्षण असतं, पण मोठ्यांना त्याचं आकर्षण नसतं. याचं कारण त्यांच्यावर संस्कार झाला की याचा उपयोग नाही. तसं जगतातली प्रत्येक वस्तू मिथ्या आहे आणि ती मला सुख देऊ शकत नाही. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जगतातली प्रत्येक वस्तू मिथ्या आहे एवढ्यावर थांबायचं नाही. ती मला सुख देऊ शकत नाही, कारण सुख देण्याची तिच्या क्षमताच नाही. मिथ्या वस्तूपासून लाभणारं जे सुख आहे ते कल्पित आहे, आणि कल्पित सुखासाठी केल्या गेलेला जो प्रयत्न त्याला कर्म असं म्हणतात. आणि कल्पित सुखाला बाजूला टाकून आत्मसुखासाठी केलेली जी धडपड आहे त्याला नैष्कर्म्य असं म्हणतात. आत्मसुखासाठी धडपड करावी लागते का हो?
आत्मसुख मिळवायला कुठे जावं लागतं का हो? तुम्ही म्हणाल ते आतमध्येच आहे, ते आतमध्ये नाही, ते मी आहे. ते मी आहे हे ज्याला कळलं त्याच्या मनातला आत आणि बाहेरचा भेद पण निघून जातो. आत आणि बाहेर कसा श्लोक आहे ईशावास्यचा? तद्दूरे तद्वंदिके तदंतरस्य सर्वस्य तदू सर्वस्यास्य बाह्यतः. आतही आहे, बाहेर आहे, दूरही आहे, जवळ आहे. आणि आता ते आत बाहेर पण आहे. तदू सर्वस्यास्य बाह्यता. ते सगळ्यांच्या आत आहे आणि ते सगळ्यांच्या बाहेर पण आहे. अत्यतिष्ठत दशांगुलम. सगळ्या ब्रह्मांडाला पुरून 10 अंगुल शिल्लकच राहिला. म्हणून जो आत्मजिज्ञासू असतो तो ज्ञानाने, जसा फटाका मोठा माणूस ज्ञानाने सोडून देतो, याचा उपयोग नाही आहे, तसं ज्ञानाने सर्व कर्म संन्यास होऊ शकतो. आणि कर्म संन्यास म्हणजे कर्म टाकणे नव्हे, कर्माचं कर्तृत्व टाकणे. अज्ञानी माणसाने कर्मफळाची अपेक्षा न करता कर्मानुष्ठान जरी केलं तरी तो ज्ञानाकडे वाटचाल करतो. हळूहळू त्याची नैष्कर्म्य सिद्धीकडे वाटचाल होते. अशी वाटचाल झाली पाहिजे, अशी वाटचाल केली पाहिजे. हे जर माझ्या लक्षात आलं तर कर्मनिष्ठेशिवाय ज्ञाननिष्ठा प्राप्त होऊ शकत नाही. हे जर आम्ही समजलो तर एक महत्वाची गोष्ट आहे, कर्म आम्ही दुय्यम टाकाऊ हलकं लेखणार नाही. कर्म टाकाऊ नाहीये, कर्तृत्व टाकाऊ. कर्म उल्लेखनीय असावं, कर्तृत्वाचा मागूच नाही. परवाच मी एका पुरस्कार प्राप्त साधिकेशी बोललो आणि त्यांना सांगितलं काम एवढं करायचं ते कोणाच्या कानी पता नाही चालला पाहिजे. असं काम केलं पाहिजे की जे कोणाच्या काठी कानोकान खबर नाही गेली. आणि कार्य असं असलं पाहिजे की ज्यांनी स्वतःचा डंका वाजवून दिला. कार्य महान करायचं आहे आणि कर्तृत्व भागाचा पत्ता लागू द्यायचा नाही. दुसऱ्याला समोर करतात आणि स्वतः कार्य करतात. सगळं सद्गुरू करून घेतात आणि मला इथे प्रवचनाला बोलवतात. करवून कोण घेऊन राहिले? ते करवून घेऊन राहिले. पण हा भाव माझा नक्की असला पाहिजे. छान बोलले म्हटलं की अंगावरून मूर्ती फिरतं आणि बेकार बोलले म्हटलं की दुःख होतं. मग सद्गुरू बोलवीचा धनी आहे का हो? सद्गुरू माझे बोलवीचा धनी आहे का? माझं मलाच माहित असते. लोकांना विचारण्याची गरज नाही. धर्मनिष्ठा ही खूप मोठी निष्ठा आहे, परंतु ती अकर्तृत्वी असला पाहिजे. विवेक सिंधू मध्ये श्लोक आहे, अकर्तृत्वी चतुरी. कसं आहे? कृपा करताना दयाळू अपाडाचा. एवढी कृपा करणार आहे की त्या कृपेमध्ये त्याच्या कर्तृत्वाला काही जराही काय होती लागत नाही. पण संसारामध्ये काही करायचं असलं की इतका चतुर असतो की तो स्वतःकडे काही घेतच नाही. अकर्तृत्वी चतुर. कशात चतुर आहे? अकर्तृत्व. करण्यामध्ये कुठे अंग नाही काढलं. म्हणून कर्माचा आरंभ न करणं हा काही त्यातला मार्ग नाही. म्हणून 2 मार्ग आहे. एक तर मी अकर्ता न होणे, दुसरं कर्मफळाची अपेक्षा न करणे, नियोजित स्वीकार. या दोनही मार्गातून मी कर्माच्या कटकट्यातून सुटतो, कर्मातून सुटत नाही. कर्मामध्ये 2 गोष्टी आहेत. एक कर्म कटकट नावाची गोष्ट आहे. हट्ट बा मलाच काम आलं, त्याला कर्म कटकट असं म्हणतात. आणि कर्म करत असताना आनंद जे असतो की त्याला किती छान
एक नर्स जेव्हा पेशंटची शुश्रूषा करते, एक डॉक्टर ज्या वेळेला पेशंट कडून कुठलीही अपेक्षा न घेता मदत करतो, तेव्हा त्या कर्माला खूप आनंद आहे. याच्यासारखं आनंदाचं कर्म कोणतं नसतं. पण ती शुश्रूषा निष्काम असते. त्यामागे कामना नसली पाहिजे, धनाची नाही, मानाची नाही आणि कीर्तीची नाही. पुष्कळदा धन घेत नाही, पण मान मिळाला पाहिजे असं वाटतं. मी प्रवचन करतो, मला पैसा नको, पण तुम्ही माझ्या प्रवचनाची तारीफ करा. तुम्ही म्हणा यांच्यासारखं सांगणार कोणीच नाही वा, आम्ही कोणाला पाहिलंच नाही असं, वा वा, कान भरून पावले. नैष्कर्म्य सिद्धीला कधी जाणार नाही अशी व्यक्ती. म्हणून स्वतःच्या बाबत जागं राहावं लागतं, काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि म्हणून कर्म टाळणे हा याच्यावरचा उपाय नाही. अर्जुना, कर्म टाळणे हा याच्यावरचा उपाय. याचं कारण कर्म कुणाला टाळता येत नाही. काय म्हणतात, कर्म कुणालाच टाळता येत नाही. मग काय म्हणतात ते, नाही कच्ची क्षणमपी जातु कर्मण्य जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशा कर्म सर्व हा प्रकृती जैन गुण. थोडीच माणूस कर्म टाळू शकत नाही, मग कर्म टाळण्याचा खटाटोप करतात कशाला? कर्म टाळण्याच्या खटाटोपाच्या मागे लागतात कशाला? कर्म टाळून काय सिद्ध होणार? काही होणार नाही. याचं कारण कर्म कोणाला टाळता येत नाही. टाळतो म्हटलं तरी टाळता येत नाही. आणि अगदीच एखाद्या अंगावर आलेलं टाळलं तर त्याला ते नंतर बघून जावं लागतं. पण त्याचं कर्म टळत नाही. काहीही झालं तरीही टळत नाही, नाही आणि नाही. नाही कच्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कार्यते यवशः कर्म सर्व हा प्रकृती जैन गुण. हा श्लोक आपण उद्या म्हणजे सोमवारी सकाळी बघूया. सांगतो रामकृष्ण. आज रेकॉर्डिंग केलं नाही, व्हिडिओ रेकॉर्डिंग रात्री मिळून जाईल. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी डॉक्टर साहेब.